दिवाळी आली की फराळशिवाय मजाच नाही ना. चला तर मग आज बनवूया आपल्या घरचा कुरकुरीत पोहे चिवडा. सर्वात आधी तेल गरम करून घेतलंय. त्यात आता शेंगदाणे टाकून खरपूस तळून घ्या, म्हणजे एकदम कुरकुरीत लागतं. आणि त्याच तेलात डाळ्या टाकूया, त्या पण थोड्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या. आता या तेलात हिरव्या मिरच्या टाक. कसा तर आवाज होतोय ना, थोडं हलवून त्या काढून घ्या. यातच कढीपत्ता टाका. कढीपत्ता टाकल्यानंतर सुगंध घरभर पसरतो. एकदम फराळाचा मूड तयार होतो. बस आता हेही काढून बाहेर ठेवा. थोडंसं अजून तेल घालून त्यात हळद टाकतोय. आता पोहे हलक्या हाताने परतत राहा. हेच सर्वात महत्त्वाचं आहे. पोहे एकदम मस्त कुरकुरीत झाले पाहिजे. यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा आणि परत थोडेसे हे परतून घ्या. आता हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यात शेंगदाणे, डाळ्या, मिरच्या, कढीपत्ता सगळं एकत्र मिक्स करून घ्या. शेवटी थोडीशी पिठी साखर घालून पुन्हा हलकंसं मिक्स करा. बघा किती सुंदर दिसतो आपला घरचा पोहे चिवडा. दिवाळीच्या फराळात असा चिवडा असला की बाकी काही लागतच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनल फॉलो करायला विसरू नका.